याच मैदानावरती डीडी ग्राउंडवरती तुम्हाला ती क्रिकेट टुर्नामेंट मॅगी बाईच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुंदर क्रिकेट टुर्नामेंट असणार आहे आणि BC पोरचं पूर्ण फॉर्मॅट जो फॉर्मॅट आपण बघतो जो खेळलेला तसाच आपल्याला फॉर्मॅट BC पोरचा त्यांच्या मेगा इव्हेंटमध्ये मॅगी बाईच्या मेगा इव्हेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ज्यांना कोणाला खेळायचं असेल त्याने आमचे BC पोरची जी काय आमची सर्व जी कमिटी आहे किंवा त्यांच्या जे काय आमचे त्यांचे मेंबर आहेत BC पोरचे त्यांच्याशी आपण संपर्क साधायचे जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये प्रवेश लगेचच क्रिकेट टुर्नामेंटमध्ये दिलं जाईल. चला आपण लगेचच मॅच ऑन करणार आहोत. मेगा फायनल मॅच आहे. आपण वेळ न घेता लगेचच सुरुवात करूया. दोन सलामी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. प्रतीक पाटील सोबत कुमार गुंड आलेले सलामीसाठी ओपन करण्यासाठी दिनेश कुकसेकरना त्यांच्या अगेन्स्ट चॅलेंज स्पोर्ट्सचं मोठं चॅलेंज असणार आहे. बॉलिंग जबरदस्त केलेली आहे, बॅटिंग चांगली केलेली आहे चॅलेंज स्पोर्ट्सनं आणि फायनली BC4 चॅम्पियन ट्रॉफी मागच्या 2 दिवसामध्ये आपण सुंदर बघितलं नियोजन आणि आजचा निर्णायक दिवस आहे. ग्रँड फायनल डे आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही सुपर मॅच होईल अशी अपेक्षा आहे. जेव्हा जेव्हा चॅलेंज आणि धनेश आमने सामने तेव्हा तेव्हा चांगल्या मॅचेस झालेल्या आहेत आणि आज देखील एक चांगला क्वालिटी क्रिकेट तुम्हाला डेफिनेटली पाहायला मिळेल. आपण लगेचच करतो मॅचला सुरुवात. बॉलिंग मार्क वरती रितेश धुमाल पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतील. सुंदर बॉलिंग रितेशने देखील केलेली या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये चॅलेंज स्पोर्ट्ससाठी आणि 2 सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अंपायरचा ग्रीन सिग्नल, मॅच ऑन होतीये. सामन्याला आपण करतो सुरुवात. कुमार कुंड लोकल बॉय साकिंग एनला व्हेरी फर्स्ट बॉल, गेम ऑन. पहिला बॉल फुल टॉस आहे, टर्न केला आडव्या बॅटना ऑन साईडला डीप मध्ये प्रोटेक्शन. पवन केने डीप मध्ये, स्वरलगला चांगली फिल्डिंग. तद्वर मी इथे एक पहिली सिंगल स्कोर बोर्ड वरती दिनेश 11च्या लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्या कारणाने जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होईल तेव्हा तेव्हा आपल्याला फिल्डिंग मध्ये चेंजेस आणि बदल पाहायला मिळतील. चांगला सामना होईल. मगाची मॅच का आपल्याला पाहायला मिळाली सेमीफायनलची मॅच. जरूर फायनल स्पोर्ट्स पराभूत झाला. चर्चा बरीचशी झाली, बऱ्याचशा सगळ्या प्रेक्षकांनी देखील त्या मॅचचा आनंद घेतला. शेवटच्या बॉलपर्यंत सामना सागरनं प्रयत्न शेवटपर्यंत केला. गिसूची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली जबरदस्त. तो बाद झाला, हिट विकेट तो बाद झाला. अन्यथा काहीतरी वेगळं चित्र आपल्याला कुणालजी पाहायला मिळालं असतं. नेक्स्ट बॉल. अकोटापाचा चेंडू जरूर होता. बाकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पंच करत असताना पुन्हा स्लीपर कव्हरला चांगली फिल्डिंग. धावीतनं मी ते फक्त एक सिंगल आणि एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती. पहिले 2 चेंडू आपण जर बघितलं रितेश धुमालचे तो विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. अकोटप्पाचा जरूर आहे. विकेट इथनं मिळाल. प्रशांत लोकल बॉय पुन्हा एकदा स्वास्थ्यामध्ये बाद. टीमचे कॅप्टन कुमार गुंड मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना 2-1 दिनेश कुकसे.
नवीन बॅटर अजय भोईर आलात मैदानाच्या आतमध्ये. थोडासा वेळ कमी घ्यावा. सेकंड इनिंग मध्ये चॅलेंज स्पोर्ट्स तुम्हाला बॅटिंग करायचे, या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. रितेश अजयसाठी सुंदर आणि अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. बागपोटला जरूर थोडेसे गेले होते अजय. शेवटच्या मोमेंटला विचार केला की हा चेंडू आपण जाऊ देऊ किंवा त्याच्यावरती एखादा मोठा फटका घेऊ किंवा स्टीअर करून रोटेट करू. मग आता फायनली हा डॉट बॉल. धुमालची जबरदस्त बॉलिंग, धुमालनं धुमाकूळ घातली रे. खास करून बघतो आपण चॅलेंज स्पोर्ट्स आहे त्याचे आपण बघतो बॉलिंग ॲग्रेसिव्ह पण आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम. रन्स आहेत एकूण 2-2ला 1 अशी परिस्थिती दिनेश कुकसेची. नेक्स्ट बॉल. बागपूरला जाऊन खेळण्याचा पुन्हा प्रयत्न. विकेट किपर बीट. थर्डमॅनला प्रोटेक्शन आहे. धावीतनं एक सिंगल जरूर मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोअरवरती जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. दिनेश कुकसे म्हटलं की ऑनर आमचे पांडुरंग धर्मा पाटील, विश्वास पाटील वाशेरे. तसेच चॅलेंज म्हटलं की आमचे मयूरेश दादा असतील, मयूर दादा असतील आणि विलासर साहेब असतील, यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो चॅलेंज स्पोर्ट्स. नेक्स्ट बॉल. आकोटपाचा मिस्सामिंग आहे. फिल्डरचा चांगला प्रयत्न. डायरेक्ट हिट कुठे केलेला आहे? प्रशांतनं प्रयत्न जरूर केला. धावीतनं एक सिंगल स्मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पण 1 न पुढं. रितेश धुमालची जबरदस्त प्रतिम अशी आपल्याला बॉलिंग या देखील षटकामध्ये खास करून पाहायला मिळाली. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या आपण बघतो स्कोर विरुद्ध धनसेत फक्त आणि फक्त 4 धावा आहेत. 1 खेळाडू बाद. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना दिनेश शिलवन कुकसे. पवन केने आले सेकंड ओव्हरमध्ये. पहिल्या पॉवर प्लेमध्ये रितेश धुमालनं पुन्हा धुमाकूळ घातला आपण असं जरूर म्हणू. त्यानं विकेट टू विकेट बॉलिंग केली. खूप चांगली बॉलिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. आणि पहिल्या वर्षाखेरीस दिनेश थोडासा बॅकफुटला जरूर आहे. फक्त 4च धावा. 1 खेळाडू बाद. 4ला 1 अशी परिस्थिती. पवन केने बॉलिंग मागवती सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या. प्रतीक साकेंगेनला सुंदर चेंडू. 2 पायांच्या मधून विकेट किपरकडे आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर होता चेंडू. चेंडूने बॅटचा संपर्क होता की काय? रिॲक्शन जर आपण बघितलं, आपण बघूया ऍक्शन रिप्लाय एक्झॅक्ट काय झालं होतं मैदानाच्या आतमध्ये. हा रिप्लाय जरूर कदाचित संपर्क होता की काय या गोष्टी जरा नितर आहे. आता चेंडू कॅरी देखील झाला नव्हता, हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. डॉट बॉल आलेला आहे. पवन पुढचा चेंडू घेऊन तयार. मिस्सामिंगे पुन्हा एकदा तिकडे डीप मध्ये फिल्डर आहेत. वेगानं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील न मिळतील. सिंगल डबल देखील खूप महत्वाची. या क्षणाला धावा येत नाही येत. सिंगल डबल नसता एक रोटेट करणं गरजेचं आणि तेच काम करत असताना अजय भोईर आणि प्रतीक पाटील या मॅचमध्ये. आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. एकूण स्कोर बोर्ड होती रन्स आहेत 6. डिश लॉंग ऑन मिड विकेट मध्ये थोडासा स्क्वेअर आहे फिल्डर सचिन टीमचे कॅप्टन. बरेचसे शपथ झाले. मग चेंडू फाईन लेग मध्ये होतो फील्ड रितेशकडे. धाव एक सिंगल स्मेल आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे. स्कोर कार्डवरती रन्स आहेत एकूण 7. चांगली बॉलिंग पवन केने करत असताना बर्फानी बाबा टीमच्या अगेन ज्यावेळेस खेळले तेव्हा देखील त्याचा महत्वपूर्ण आपण षटक बघितला होता. आकोटापाचा मिस्सामिंग. जेलची संधी फिल्डर तिथं पोहोचलाय आणि झालेली चूक. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. झेल ड्रॉप. धावीतनं एक सिंगल मिळते.
आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोअर बोर्डवरती रन्स येते एकूण 8. सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ पवन केने. या सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळत आहेत. सध्या तरी धावा स्कोअर बोर्डवरती येत नाहीयेत. त्याचं कारण चांगली बॉलिंग. बोल्ट फलंदाज बाद. विकेट इथनं मिळते. प्रतीक परततोय. धक्का लागत असताना दुसरा दिनेश कुकसेला. 8-2. तर पहिल्या मॅचचा हिरो मैदानाच्या मध्ये आता दाखल झालेला वैभव पाटीलनं जबरदस्त बॅटिंग केली होती. तेव्हा देखील दिनेश थोडासा बाकफुटला होता. त्याच्यानंतर वैभवने केलेली बॅटिंग त्याच्या जोरावरती 99 धावा बनवल्या होत्या. आखो टप्पाचा पहिला मॅच याच्या अगोदरचा हिरो शून्यावरती बाद. महत्वाची विकेट वैभव पाटीलची. पवनचा A1 खेळ या मॅच मध्ये बॅक टू बॅक धक्के लागत असताना दिनेश कुकसेला. दोन ओव्हरचा केस संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस जी आपण ह्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये बघितली परिस्थिती टीम दिनेशची, तीच परिस्थिती या देखील मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनलची मॅच आहे. पवन केनेचा अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या देखील ओव्हरमध्ये फक्त धावा खर्च झाला 4. रितेशच्या 1 विकेट घेतली. पवननं 2 विकेट घेतल्या. त्यानं धावा फक्त 4च खर्च केल्या. आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या जर आपण बघितली फक्त धावा आहेत 8. खेळाडू बाद आहेत एकूण 3. दिनेश इलेव्हन कुक्स बाकफुटला या मॅचमध्ये. रितेश धुमालला पुन्हा कंटिन्यू करत असताना महत्वाच्या पुन्हा एकदा षटकामध्ये. साकिंग एनला शॉटगन. अजय सुंदर हा चेंडू कधी कधी फुलटॉस चेंडू त्याच्यावरती देखील धावा येत नसतात, बनत नसतात. आणि सध्या तरी 30 परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. डॉट बदलला. विनीत माई नवीन बॅटर गेलाय मैदानात. त्याला आता सध्या तरी स्ट्राईक नाहीये. साकिंग एनला अजय भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. रन्स स्कोर बरोबरती फक्त आणि फक्त 8 धावा. 3 खेळाडू बाद. धुमाल षटकातील पुढील चेंडू. आखो टप्पाचा पूल केला. यावेळेचा फटका सुंदर. रन चांगला मिळतील. या फटक्यांची देखील गरज आहे दिनेशला. हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर स्वर लागला. सिक्सर. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि या फटक्यांची सध्या तरी गरज देखील आहे या मॅच मध्ये. बघतो आपण रन्स ज्या आहेत त्या एवढ्या नव्हत्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये. आता स्कोर बोर्ड जाऊन पोहोचल्या 14 वरती. 3 खेळाडू बाद. 14 धावा धावपलकावरती आहेत. शॉटगन मी मगाशीच अजयचा उल्लेख केला. अजयकडे चांगला अनुभव आहे.
बऱ्याचशा वर्षापासून जो खेळतो मग सिटी क्रिकेट असेल अथवा ग्रामीण क्रिकेट असेल, दोन्ही फॉर्मॅटमध्ये त्याची आपल्याला चांगली कामगिरी मागच्या 2 सीझनपासून धनेशसाठी तो खेळतोय आणि त्याच्याकडनं देखील अपेक्षा असतील. रितेश पुन्हा बॉलिंग मागवरती सज्ज, लेफ्ट आर्म बॉलर आहेत तो विकेटनं. समोरच्या दिशेनं फटका फसला, मिस्टामिंग तिकडे आहेत फिल्डर त्रिमूर्ती, चूक होणार नाहीये. अजयला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. धक्का लागत असताना धनेशला हा 14ला 4. चौदाला 4 धक्के लागलेले आहेत. अप्रतिम क्रिकेट सध्या तरी पाहायला मिळतो आणि मैदानाच्या आतमध्ये प्रॉड ऑफ भिवंडी भावेश पवार आपल्याला प्रथमच आजच्या दिवसामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळेल. त्याला पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग आली नव्हती, मग आता संघ बागपूरला देखील अशाच परिस्थितीमध्ये भावेश पवार येतो मैदानाच्या आतमध्ये. मग ते ग्रामीणचं क्रिकेट असेल किंवा ऑल इंडिया ओपनचं क्रिकेट असेल अथवा भिवंडी सिटी क्रिकेट असेल, जेव्हा परिस्थिती गंभीर तिथे भावेश पवार हा नाव खंबीर. आणि या सिच्युएशनला या परिस्थितीमध्ये बघूया कशा पद्धतीनं क्रिकेट खेळला जाईल भावेश पवारच्या माध्यमातून. रितेश लेफ्टीज बॉलर आहेत, लेफ्टी बॅटर साकिंग एंडला आहेत. फिल्डिंग मध्ये चेंजेस आपण बघितलं. ऑनसेट पूर्ण पॅके, स्क्वेअर लेग काऊ कॉर्नर मिड विकेट, एक फिल्डर आतमध्ये घेतलेला आहे. कदाचित आता लॉंग लेगला जो फिल्डर थोडासा स्क्वेअर होता त्याला स्क्वेअर लेग मध्ये आणलेला आहे. एक मिड विकेटला आहे आणि एक लॉंग ऑनला फिल्डर आहे. आपण बघतो सध्या तरी परिस्थिती अशी या फिल्डिंगची. यावेळेचा हा सुंदर होता चेंडू, वेगवान जरूर पाहायला मिळाला. धुमालला खरंच धुमाकूल घातलेला आहे जेव्हा जेव्हा त्यानं बॉलिंग केलेली आहे. विकेट टू विकेट त्याची बॉलिंग आणि चांगला टप्पा व्हेरिएशन. सध्या तरी बरीचशी धावपळ सुरू आहे, कारण का बघतो आपण सध्या तरी एक चॅलेंजच्या मैदानावरती टुर्नामेंट सुरू आहे. तिथे ग्रामीणच्या मॅचेस बऱ्याचशा आहेत. जॉली कामतगर असेल किंवा कारबाव असेल या टीम तिकडे खेळत आहेत, पोगाव असेल या टीम तिकडे खेळतात, म्हणून बऱ्याचशा खेळाडूंची सध्या तरी धावपळ सुरू आहे. तरी देखील त्यांचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कमी गतीनं चेंडू हा देखील हाताळला गेला. डेरेकिटची गरज, एक्झॅक्ट कुठे थ्रो केलेला बघा. अजय तिकडं वेगानं पोहोचला होता आणि कदाचित थोडीशी त्याला दुखापत झाली असावी. ज्या वेगाने तिकडे तो पोहोचला होता कव्हरसाठी बॅकअपसाठी 100% कमिटमेंट देणं ग्रामीणच्याकडूनचा हा वैशिष्ट्य. त्यांना माहिती आहे मॅच बरीचशी मोठी, या मॅचमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारची चूक करायची नाही. सिंगल डबल देखील तेवढीच महत्वाची आहे. धावेतनं एक सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 वरती. 15 धावा 4 खेळाडू बाद. 30 ओव्हरचा खेळ मार्गच असताना मेगा फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन टीम मध्ये. आणि जेव्हा जेव्हा चॅलेंज आणि धनेश आमने सामने आलाय तेव्हा तेव्हा एक चांगलं क्रिकेट आपण बघितलेलं, क्वालिटी क्रिकेट बघितलेलं आहे. आणि या मॅच मध्ये बघूया कशा पद्धतीनं आता इथं पुन्हा एकदा कंबर कसून धावा बनवल्या जातील, की जो सध्या तरी आतापर्यंत या मॅच वरती दबदबा कायम केलेला तो दबदबा पाहायला मिळेल का आपल्याला चॅलेंज स्पोर्ट्सचा. धुमाल पुन्हा एकदा होते विकेटनं. अकूट टप्पाचा आहे, अतिरिक्त बॉल से अंपायर फायनली सांगतात व्हाईट बॉल आहे. 1/4 ओव्हरचा इशारा अंपायर करत असताना एक एक्स्ट्रा धाव मिळते. दनेश कुकसेला एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पर्यंत 1 न पुढे स्कोर बोर्ड वरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळत आहेत 16 धावा. 30 षटकाचा खेळ मार्गस्थ असताना निर्णायक दिवस आणि निर्णायक मॅच. बीसी पॉवर चॅम्पियन ट्रॉफी. खराब चेंडू आहे, अर्ध्या विकेटवरती रन चांगला मिळतील. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, माळीच्या बॅटमधून धमाका, हा सिक्सर. तसेच
सन्माननीय नरेशजी म्हात्रे यांचं देखील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक सरचे स्वागत. जॉली स्पोर्ट्स कामतगरचे सर्व नरेश दादा म्हात्रे यांचं शुभ आगमन. विद्यमान उद्योजक सगळे आमचे दिग्गज मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सगळ्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 3 वर्ष खेळ संपलेला आहे. 3 वर्ष अखेरीस दिनेश कुकसीची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22 धावा 4 खेळाडू बाद. सध्या तरी परिस्थिती एवढी चांगली नाहीये दिनेश कुकसीची, मात्र मैदानाच्या आतमध्ये भावेश पवार आहे. कधी गेअर चेंज करू शकेल तेवढी ताकद या खेळाडूमध्ये, हे देखील विसरून जमणार नाहीये. ज्ञानेश्वर शेळके बॉलिंग मार्कवरती सज्ज आहेत. साकिंग इनला भावेश पवार. पवारसाठी चेंडू वेगवान आहे, खाली राहिला. सुंदर होता चेंडू. काय लेंथ आणि काय टप्पावरती आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. ज्ञानेश्वर शेळकेनं देखील इम्प्रेस केलेलं आहे. त्याची विकेट टू विकेट बॉलिंग साईडने तो बॉलिंग करतो आणि त्याच्याकडे वेग तेवढाच चांगला टप्पा आणि व्हेरिएशन अतिशय सुंदर आहे. जेव्हा तो बॉलिंग करतो तुम्हाला त्याचा रिलीज पॉईंट पाहायला मिळेल. आणि विकेट टू विकेट आतापर्यंत त्यांनी या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये बॉलिंग केलेली आहे. शेळके पुढचा चेंडू घेऊन तयार. पवारसाठी फटका येते. महत्वाची विकेट भावेश पवारची आहे, ती इथनं मिळवलेली आहे. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. मोठा धक्का लागत असताना दिनेश कुकसीला ज्ञानेश्वर शेळकेने घेतलेली आहे या मॅचची गोल्डन विकेट. अजून एक विकेट. आता इथनं दबाव अजून दिनेश पोचवरती येईल. त्याचं कारण स्वस्त मध्ये झाला भावेश पवार बाद आणि धक्का लागत असताना ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन सेट वरती. जल्लोष नक्कीच तिथे बघतो आपण. चॅलेंजचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. आमच्या मयूरदादा पाटील असतील आणि त्यांचा पूर्ण मित्र परिवार, त्यांचा जल्लोष जो झाला. 22 विकेट जी स्वस्तामध्ये आलेली आहे इथनं या मॅच मध्ये. सध्या तरी ऑल इज वेल आहे. कमबॅक कधी होऊ शकतो. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. चांगली बॅटिंग आहे दिनेश कुकसेकडे. शेवटपर्यंत बॅटिंग ऑर्डर आहे आणि इथनं अजूनही मॅक्झिमम 30 धावा जरी जोडल्या गेल्या तरी देखील आपल्याला मॅच चांगल्या पद्धतीची पाहायला मिळेल. कारण का सेकंड इनिंग मध्ये जेव्हा सुरुवात होईल संध्याकाळचं सेशन सुरू होणार आहे आणि संध्याकाळी इकडे धावा बनवणं एवढं इझी जात नाही कोणालजी. जे आपण मॅच बघितली होती चॅलेंज आणि महेंद्रामध्ये, चॅलेंज स्पोर्ट्सने धावा त्या डिफेन्स केल्या होत्या. डावा स्टिकच्या बाहेर आहे. अंपायर सांगत असताना हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव येत एक मी दे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 1 न पुढे. स्कोअर बोर्डवरती रन्स पत्र आपल्याला एकूण पाहायला मिळत आहेत 23 धावा. शानू कुरुशी सोबत काहीतरी चर्चा आमचे तिकडे खेळाडू करत आहेत. मग अंपायरिंगच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. हे 4 अंपायर ज्यांचा मी उल्लेख केला होता पहिल्या दिवसामध्ये देखील आपण परेश महाजनला बघितलं, फारुख बडी सर असतील. खराब आहे चेंडू, फक्त दिशा दिलेली आहे. फिल्डर पोहोचेपर्यंत चेंडू पोहोचला आहे. गोलीच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा 4. हा चौकार. या फटक्यांची गरज देखील आहे. नवीन बॅटर आल्या मैदानाच्या आतमध्ये योगी आलेला आहे. अंपायरचा आपण उल्लेख केला. सगळे जे अंपायर आहेत त्यांची सुंदर उल्लेखनीय कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेच्या माध्यमातून. टेलिकास्ट देखील सुंदर आपण बघतोय प्रिन्स मेमूच्या माध्यमातून. आज आमचे समालोचक कुणालजी दाते सरांचा पण आवाज ऐकला. अजय गरज असतील, संदेश पाटील असतील, यांचा देखील आवाज आपण ऐकला या स्पर्धेच्या माध्यमातून. विकेट इथनं मिळतीये. लगेचच पुन्हा एकदा कमबॅक. योगीला देखील परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पूर्णपणे बाग फुटला दिनेश कुकसे या मॅच मध्ये.
नवीन बॅटर मोनिश पाटील सरवली गावचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. मोनिश आणि मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण विनीत माई, दोन असे फलंदाज आहेत. तर ते चांगल्या लयमध्ये असले तर 50, 55, 60 धावा स्कोर बोर्डवरती सेट होऊ शकतात. तेवढी ताकद या खेळाडूमध्ये आहे, हे विसरून जमणार नाही. शेळकेचा पुढचा चेंडू, सुंदर चेंडू आणि तेवढा चांगला फटका देखील आहे. जास्त काय रिक्स घेतली जात नाही. सिंगलनं स्ट्राइक रोटेट केलेली आहे आणि या एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 पुढे स्कोर बोर्डवरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात 28 धावा. 14 षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 6 खेळाडूबाद 28 धावा. सध्या तरी परिस्थिती या मॅचमध्ये एवढी चांगली नाहीये, मात्र चॅलेंजनं मोठा चॅलेंज उभा केलेला आहे असं आपण जरूर म्हणू. चांगलं क्रिकेट खेळलेला चॅलेंज स्पोर्ट्सनं BC4 चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. ज्ञानेश्वर शेळके, वेगवान चेंडू, अतिशय सुंदर आहे. विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळते. या देखील षटकामध्ये एवढ्या काय जास्त धावा आपल्याला पाहायला मिळणार नाहीयेत. एकूण षटकं संपलेत बघतो आपण 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या खेळीच धावा स्कोर बोर्डवरती फक्त आणि फक्त 28 धावा, 6 खेळाडू बाद. अशी परिस्थिती या मॅचमध्ये धनेश 11 कुकसे या टीमची. पाण्याची मागणी होते. चला आपण जा लगेचच पाणी घेऊन मैदानाच्या आत. छोटासा डिन्स ब्रेक आहे. आम्ही पुन्हा 1-2 मिनिटांमध्ये करू सामन्याला सुरुवात. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मोठा मेगा इव्हेंट आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळेल. मॅगीबाई यांच्या माध्यमातून मॅगी ट्रॉफीचा दमदार असं आयोजन 28, 29, 30 डिसेंबर डे नाईट शेड्यूल आहे. आणि BC4ची अजून एक मोठी क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ज्यांना कोणाला त्या स्पर्धेमध्ये प्रवेश नोंदवायचा असेल तर आमचे जे BC4चे जे काही सदस्य मेंबर आहेत आपण त्यांच्याशी लगेचच त्वरितच संपर्क साधायचे. मॅगीबाई जी सुंदर ही क्रिकेट टुर्नामेंट या DD ग्राउंडवरती अजून एक मेगा इव्हेंट आयोजित केलेला आहे. अठ्ठावीस, 29, 30 डिसेंबर शेड्यूल डे नाईट आहे. या देखील आपण गोष्टीची नोंद घ्यावी. मॅगी 11 मॅगी ट्रॉफीचं दमदार असं आयोजन. सगळे आमचे तुम्हाला दिग्गज पाहुणे पाहायला मिळतील टेलिव्हिजन सेटवरती. सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पवन केने पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. सेकंड स्पेअरमध्ये साकिंग एंडला मोनिश पाटील सज्ज. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आणि अशा देखील चेंडूवरती मोठे फटके येत नाहीयेत या मॅच मध्ये. सध्या तरी परिस्थिती जी आहे किंवा ज्या काय गोष्टी होत आहेत त्या सगळ्या आता तरी चॅलेंजच्याच बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. हा ॲक्शन रिप्ले आपण बघतो टेलिव्हिजन सेटवरती. आणि पवन केनेनं बघतो आपण LBWची देखील अपील केली होती.
हाईटचा विचार कदाचित अंपायरने केला असावा. आपण रिप्लेमध्ये बघितलं तर आपल्याला देखील ते समजून येईल, दिसून येतोय. चांगली बॉलिंग करत असताना पवन. रन्स एकूण 28. धावफलक सध्या तरी कासवाच्या गतीनं रन संख्या पुढे चाललेली आहे. त्या धावांना एक वेग खूप गरजेचा, मॅक्झिमम 50 ते 55. हा देखील चांगला चेंडू आहे, हा देखील सुंदर चेंडू येत असताना डॉट बॉल. अप्रतिम क्रिकेट खेळत असताना चॅलेंज स्पोर्ट्स सध्या तरी या मॅचमध्ये विकेट टू विकेट बॉलिंग, मग बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल अथवा बॅटिंग असेल, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये त्यांचा चांगला खेळ राहिलेला आहे. आणि या मॅचमध्ये सध्या तरी ऑल इज वेल आहे चॅलेंज स्पोर्ट्स. पुन्हा गती कमी, चेंडू विकेट किपरच्या पाठी. पवन केने मात्र जसा चेंडू बीट होतोय बॅटर लगेचच अपील आपल्याला पाहायला मिळते. LBW साठी लेग बाय सेशन अंपायर्स आपल्यापर्यंत आलेला आहे. दाबीतनं पुन्हा एक सिंगल मेल, एका दाबीच्या मदतीनं संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोअरबोर्ड वरती 29 धावा झालेल्या आहेत. 29 धावा स्कोअरबोर्ड वरती. धावांसाठी सध्या तरी मोठा संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावा येत नाहीयेत, त्याचं कारण बॉलिंग भरपूर चांगली होतीये. विकेट टू विकेट बॉलिंग प्रत्येकी बॉलर करतोय. रितेश धुमाल असतील अथवा ज्ञानेश्वरचा एक चांगला षटक आपल्याला पाहायला मिळेल. रितेश आपल्याला 2 षटकं पाहायला मिळाली. पवन पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये बॉलिंग मार्क वरती आहे. चांगलं क्रिकेट चॅलेंज खेळत असताना पुन्हा फुल टॉस, फक्त दिशा दिली स्क्वेअर द विकेट. अजय तिकडे डीप मध्ये आहेत. स्क्वेअर लेगला फिल्डिंग तर चांगली झाली आहे. वेगानं सेकंड रन इथनं जरूर मिळेल. फेक तर झालेली होती. दोन धावा इथनं मिळतात. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती 31 धावा झालेल्या आहेत. याच धनेश 11 मागच्या मॅचमध्ये 99 बनवल्या होत्या. तो धनेश 11 आता बाकफुटला आपल्याला पाहायला मिळतो. 5वं षटक मार्ग असते आणि धावा फक्त 31. 6 खेळाडू बाद सध्या तरी अशी परिस्थिती या मॅचमध्ये. चॅलेंजनं खरं मोठं चॅलेंज दिलंय. नेक्स्ट बॉल. शिंदोडा बाटचा संपर्क जरूर आहे. जास्त काय धावा इथनं मिळणार नाही. विकेटचा प्रयत्न होता. इनसाइड एज लागून चेंडू विकेट किपरच्या पाठी फाईन लेग मध्ये फील्ड होतोय. धावेतनं एक सिंगल स्मिथ. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा 1 न जाते पुढे. स्कोरबोर्ड 32 या आकड्यावरती. का बॉलिंग होतीये सध्या तरी पवन केनेच्या माध्यमातून. मेगा फायनलची मॅच. या मेगा फायनलच्या मॅचमध्ये मोठे फटके सध्या तरी येत नाही. जे प्रेक्षक आले आहेत त्यांना मोठे फटके बघायचे आहेत. सिक्सर बाउंड्रीज त्यांना बघायच्या आहेत. मात्र प्रेक्षकांना देखील सध्या तरी शांतपणे या मॅचचा आनंद घेता येतोय. ज्या अनुषंगानं चांगली बॉलिंग होती. हा देखील चेंडू बघतो आपण डॉट आणि एकूण षटकं संपलेत. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या करी सध्या तरी नाजूक परिस्थिती या मॅचमध्ये. धने सूक्षची धावा स्कोअरबोर्ड वरती. 6 खेळाडू बाद, फक्त आणि फक्त 32. यावेळेचा हा चेंडू
पुन्हा टाकावा लागेल ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर. राईट बॉल अंतिम ओव्हरला सुरुवात झाली. डेड ओव्हरचा हा षटक आहे. या ओव्हरमध्ये मॅक्झिमम 20 ते 25 किंवा 15 ते 20 धावा बनवणं गरजेचं असेल. 50 धावा जरी बनवल्या गेल्या तर देखील संध्याकाळचं सेशन आहे. बॉलिंग अटॅक चांगला आहे गणेश कुकसेकडे. मॅच रंगतदार होईल. जसा सामना आपण याच्या अगोदरचा सेमीफायनलचा बघितला, मॅच कोणी जिंको, मॅचमध्ये चुरस, मॅचमध्ये एक चांगली मजा येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी रन्स होणं देखील तेवढाच गरजेचं आहे. ऑन साईडला फटका खेळला. डीपमध्ये प्रोटेक्शन. टीमचे कॅप्टन सचिन. चांगली फिल्डिंग. चेंडू एकाच अक्षाने उचलून फेक करेपर्यंत धाव मात्र एक सिंगलच मिळणार आहे. आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाते पुन्हा 1 पुढे. स्कोर बोर्ड सिंगल डबलनच पुढे चाललेला. एकही मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. 34 धावा. सिक्सर जो आला होता बघतो आपण, तो तिसऱ्या ओव्हरच्या अंतिम बॉलवरती. त्याच्यानंतर सिक्सर आपल्याला पाहायलाच मिळाला नाहीये. एक बाउंड्री जरूर आली होती. कमी केली गती. हा देखील फुल टॉस. त्याचा देखील जास्त काय फायदा घेता आला नाहीये तिथे बॅटरला. धाव एक सिंगलच मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा जाते 1 पुढे. स्कोर कार्ड वरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात 35-35 रन्स इन बोर्ड. 35 धावा. अंतिम षटक आहे. या अंतिम षटकामध्ये गरज मोठ्या फटक्यांचे प्रयत्न सुरू आहेत. विनीत माळीचे देखील. हा देखील फुल टॉस. हवेत खेळले. डीप मध्ये फिल्डर आहे. चूक होणार नाही. फलंदाज बाद. 7वा धक्का लागत असताना गणेश कुकसेला या मॅच मध्ये. 35-7 अशी परिस्थिती. दिनो आलेत नवीन बॅटर. का प्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला चॅलेंज स्पोर्ट्सचा या पहिल्या डावामध्ये. पहिल्या सत्रामध्ये विकेट टू विकेट बॉलिंग, चांगली फिल्डिंग, सगळ्याच गोष्टी आपण बघितल्या. या सेमीफायनल मॅच मध्ये आपण जी मजा बघितली होती, मोठे फटके जे आपण पाहिले होते ते मात्र आपल्याला पाहायला मिळाले नाहीयेत. आणि इथनं विकेट बघा अंपायर आता काय डिस्कस करतायत. आणि फलंदाज इथनं बाद. चांगला निर्णय अंपायरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. तर आर्यन नवीन बॅटर. स्कोर बोर्ड वरती रन सध्या बरेचसे आपल्याला कमीच पाहायला मिळतात. धावपलक जो ज्या अनुषंगाने असं वाटत नाही की धनेश 11 संघ खेळतो या मॅच मध्ये. जो क्रिकेट खेळला आतापर्यंत अप्रतिम आणि जबरदस्त. तुम्हाला सुंदर अशा ट्रॉफ्याज पाहायला मिळत आहेत टेलिव्हिजन सेट वरती. सपोर्ट बाय नरेश माधरे च्या माध्यमातून सगळ्या स्पॉन्सरांची आम्ही जरूर तुमच्यापर्यंत नावांची अनाउन्समेंट करू, ती गरजेची देखील आहे. या इनिंग नंतर फटका देखील हवेत खेळलेत. टायमिंग एवढं सुंदर नाही. मिसामिंग आहे. फिल्डर भरपूर वेगाने तिकडे पोहोचलाय. चेंडू शिस्तून फेक करेपर्यंत 2 धावा इथनं मिळतात आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देतात 2 पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात 37 धावा झालेल्या आहेत. आणि या इनिंगचा पहिला इनिंगचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. 37 धावा 8 खेळाडू बाद. धनेश 11 बागफुटला या मॅच मध्ये. चॅलेंजच्या कॅप्टनना लगेच सचिन सांगितलं की आम्ही फिल्डिंग करणार आहोत.
अजय पाटील, स्टाकिंग एंडला आर्यन भोईर. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑफस्टिकच्या बराचसा बार. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धाव संख्या झाले 1 पुढे स्कोअरबोर्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 38 धावा 38. 38 धावा 8 खेळाडू बाद. मेगा फायनलच्या मॅचमध्ये रन स्कोअरबोर्डवरती आपल्याला बरेच कमी पाहायला मिळत आहेत. त्याचं कारण बॉलिंग खूप सुंदर आणि चांगली झाली होती. विकेट टू विकेट बॉलिंग प्रत्येकी बॉलरने केली या मॅचमध्ये. पवन असतील, रितेश असतील, ज्ञानेश्वर. आउटसाइड एज आहे. चेंडू थर्ड मॅन मध्ये फील्ड होतं. दावीतनं एक सिंगल असमेल आणि धावा झालेले देखून 6 ओव्हरचा खेळ संपला. 6 ओव्हरच्या खेळीस 8 खेळाडू बाद 39 धावा. 40 धावा या मॅच मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी किंवा आपण इथं जर विचार केला जी बॉलिंग बघितली अप्रतिम होती. आणि मेगा फायनल हे टायटल जिंकण्यासाठी BC पोरचा हा पहिला टायटल आहे आणि BC पोर चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त धावांची गरज आहे. चॅलेंज स्पोर्टला 40 जशी मॅचला सुरुवात. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये असतील आमचे सहकारी समालोचक मित्र कुणालजी दाते. थँक्यू सो मच. BC फोर्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 या स्पर्धेमध्ये आदरणीय नरेश रघुनाथ मात्रे, जॉली स्पोर्ट्स कामतघर यांच्या वतीने आपल्याला ट्रॉफीचं सौजन्य लाभलंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत, मनपूर्वक आभार आम्ही ते व्यक्त करतोय. लाईव्ह टेलिकास्ट रोकडा रास्ता आदरणीय मांगीलाल पालीवाल मॅगीबाई यांचेही सहर्ष स्वागत. आणि त्यांची एक मोठी स्पर्धा, मोठा इव्हेंट येतोय 28, 29, 30 ला याच ग्राउंडवर DD स्पोर्ट्स भिनारवर मॅगी ट्रॉफी डे नाईट क्रिकेटची स्पर्धा त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. त्याचबरोबर पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पांडुरंग धर्मा पाटील यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलंय. त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आभार. उद्योजक कुकसे, कालवारगावच्या अप्रतिम खेळाडू 40+ अजूनही खेळतात आमचे सदानंददादा म्हात्रे यांचा आपण सन्मान करीत आहोत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपली उपस्थिती महत्वाची. सदानंद म्हात्रे यांचा आपण सन्मान करीत आहोत. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. BC फोर्स चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आमचे नरेश दादा म्हात्रे देखील दिले. तसेच आमचे जादूगर कैलाश नाईक यांचा देखील आपण सन्मान करीत आहोत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. हे सगळे आमचे पाहुणे आणि सगळे सिनियर खेळाडू आहेत. आजही 40+ क्रिकेट खेळत आहेत. असर अन्सारी आपण यांचा देखील सन्मान करू. यांचं देखील आम्हाला सहकार्य आपले BC पोर्षे जे कमिटी मेंबर आहेत, सदस्य आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आमचे राकेश दादा पाटील काल्हेरगावचे उद्योजक, अप्रतिम खेळाडू, VN एंटरप्राइजेसचे ऑनर, आपण यांचा देखील शुभ सन्मान सत्कार करीत आहोत. राकेश दादा पाटील यांचा देखील आपण शुभ सन्मान सत्कार करीत आहोत. थँक्यू सो मच. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आपण आमचे मॅगी बाय यांचा देखील सन्मान करणार आहोत.
आमचे BCFOचे ते सदस्य देखील आहेत आणि त्यांचा मेगा इव्हेंट आपल्याला जरूर लवकरच पाहायला मिळणार आहे. 28 डिसेंबर ते 30 डिसेंबर BC4च्या माध्यमातून डे नाईट DD ग्राउंडवरतीच आपल्याला त्यांचा मेगा इव्हेंट पाहायला मिळतोय. मॅगीबाईचे देखील मनापासून आभार. तसे आमचे संजयभाई म्हात्रे, जॉली स्पोर्ट्स कामतगरचे सर्व आणि आमचे ट्रॉफी स्पॉन्सर आपण यांचा देखील सन्मान सत्कार करीत आहोत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. नरेश दादा म्हात्रे, जॉली स्पोर्ट्सचे सर्व आणि आमचे ट्रॉफी स्पॉन्सर आपले देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत BC4 चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. उर्वरित सन्मान आपण नंतर कव्हर करूया. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया मॅच कव्हर. ओव्हर टू यू कुणाल दाते सर. धन्यवाद राहुल. जशास तसं प्रत्युत्तर इथे दिलंय. पहिल्या इनिंग मध्ये 39 धावा केल्या धनेश स्पोर्ट्स कुकसेने. 40 लक्ष आहे चॅलेंज स्पोर्ट्सच्या समोर आणि पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली आहे. गोलंदाज भावेश पवारने आउट होणारा फलंदाज सचिन भोईर या मॅच मध्ये देखील तितकंसं योगदान देता आलेलं नाहीये. पहिल्याच बॉलवर स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता मिड विकेट डीप मध्ये आणि एक सोपा झेल देऊन बसलाय सचिन. चाळीस धावा करायचे लढण्यासाठी आणि संघर्ष करण्यासाठी. धावा चांगल्या केल्या तसं म्हणायला हरकत नाहीये, कारण बॉलपेक्षा जास्त धावा ज्यावेळेला तुमच्याकडे असतात त्यावेळेला गोलंदाजाकडे देखील काहीतरी असतं. आता विकेट आली आहे पहिली. उमेश दळवी न्यू बॅटर इन. पहिल्याच बॉलवर भावेशला यश. तुम्ही पाहताय भिवंडी मध्ये BC4 चॅम्पियन्स ट्रॉफी. या ट्रॉफीसाठी सौजन्य आपल्याला लाभलंय नरेश रघुनाथ म्हात्रे, जॉली स्पोर्ट्स कामतगर. लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या वतीने पुरस्कृत केले गेले असे मांगीलाल पालीवाल, रोकडा रास्ता, मॅगी भाई. ऑन साइडला हलक्या हाताने फक्त वळवलाय. मनगड्याच्या साहाय्याने बॉल एक धाव मिळेल. खातं उघडले चॅलेंज स्पोर्ट्सचं. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालंय सौजन्य पांडुरंग धर्मा पाटील, उद्योजक कुकसे, बंटीजी शेळके, शोएब मेमन. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिनेशजी चौधरी यांच्या वतीने प्राप्त झालंय. राकेशजी पाटील, विहान एंटरप्राइजेस यांचे आभार. फुल टॉस बैठक डीप मध्ये फिल्डर त्याला बीट करून बॉल सीमा पार येतोय चौकार. विश्वास पाटील कुकसे, रझीक कुवारी, गैसुद्दीन शेख यांच्याकडून RK फ्रीडची बॅट मॅन ऑफ द सिरीज साठी इथे दिली जाईल. सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आभार. त्याचबरोबर अल्ताफजी बाली व्हाईस चेअरमॅन आहेत BC4 चे, चेअरमॅन अमोल पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम. सुभाष ठाकरे, संजयभाई म्हात्रे, पांडुरंगजी धर्मा पाटील. मॅकफुडला जात असताना टॅप केलेस सन्मान दिलाय. दिनेशजी चौधरी, श्री मांगीलाल पालीवाल म्हणजेच मॅगी भाई, बंटी शेळके, विश्वास पाटील, प्रमोद म्हात्रे, शोएब मेमन, हमीदुजमाभाई आणि असरार अन्सारी. टर्न केल्या बॉल डीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव इथे मिळेल सिंगलच्या जोरावर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 6. भावेश पवार पहिले षटक हाताळतोय धनेश स्पोर्ट्स कडून चॅलेंजच्या विरुद्ध. उमेश रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता उमेशचा. आणखीन एक चांगला बॉल. पहिले षटक इथे संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर चॅलेंज स्पोर्ट्सची धावसंख्या आहे 1 फलंदाज बाद 6 धावा. तर पहिले षटक संपले. पहिल्या षटकानंतर आता भिनार विलेज एन कडून गोलंदाजीसाठी सज्ज होईल वैभव पाटील.
पहिल्या षटकानंतर 6 धावा. सेकंड ओव्हरमध्ये वैभव पाटील गोलंदाजी मार्कवर. मागच्या सामन्यामध्ये थोडंसं मागण्या ठरला. या मॅच मध्ये सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करेल. धावा डिफेंड करायचे आहेत. 40-40 चं लक्ष्य. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा. संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगला संघर्ष होईल. बॉलपेक्षा धावा जास्त केल्यात धने स्पोर्ट्सने. हा पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर सरळ जातो यष्ट्यांच्या वरून विकेट किपरच्या हातात. डॉट बॉलची समाप्ती. या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. पॉवर प्ले मध्ये रोकावं लागेल चॅलेंज स्पोर्ट्सला. फलंदाज चांगले चॅलेंज स्पोर्ट्सकडे, परंतु दबाव चांगला आहे दोन्ही बाजूने, बॅटरवर देखील आणि गोलंदाजावर देखील. भरपूर शॉट आउटसाइड ऑफ स्टंप सोडून दिलाय. सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. अनादर डॉट बॉल. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत गोलंदाजीमध्ये. वैभव पाटीलने चांगली बॉलिंग. पहिले 2 डॉट बॉल. तिसरा बॉल ऑन दी अप खेळलाय. डीप मध्ये स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल टर्न होतोय. सरळ सीमा पार येतोय चौकार. प्रशांतच्या बॅटमधून या 4 धावा महत्वाच्या धावा आहेत. बॅटिंग चांगली करावी लागेल चॅलेंज स्पोर्ट्सला. चांगले संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत. BC4 ची पहिली स्पर्धा सिटी क्रिकेट फॉर्मॅट ज्याच्यासाठी भिवंडी जाणली जाते आणि त्यापैकी ही पहिली स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये रंगतदार. शफल जास्त झालाय. सरळ गेला विकेट किपरच्या हातात. आणखीन एक डॉट बॉल. चांगली ओव्हर आतापर्यंत. वैभव पाटीलचे 4 बॉल मध्ये फक्त 4 धावा. 22च्या पहिल्या ओव्हरमध्ये 5, म्हणजे आतापर्यंत स्कोर बोर्डवर 9. 22च्या ओव्हरमध्ये 6 होत्या. 10 धावा झाल्यात स्कोर बोर्डवर. एक चौकार 2 सिंगल आले होते. या ओव्हरमध्ये एक चौकार 10 धावा. हा बॉल सोडून दिलाय. आता अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. अवांतरच्या धावात भर पडेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये धावा 11. नेल्सन आकडा स्क्रीनवर. बॅटची कडा घेतली आहे. फलंदाज बाद. विकेट प्राप्त केली आहे वैभव पाटीलने. फलंदाज आउट होईल. प्रितेश पाटील नवीन फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये अफलातून बॅटिंग केली होती. 45 धावा केल्या संघासाठी. संघाला फायनल पर्यंत पोहोचवलंय. आता फायनल मॅच धने स्पोर्ट्स कुकसे जिंकेल की मग चॅलेंज स्पोर्ट्स. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या सर्व प्रेक्षकांचं डीडी स्पोर्ट्स ग्राउंड भिनार येथे सहर्ष स्वागत. BC4 चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 तुम्ही पाहताय. प्रेक्षकांनी देखील आज चांगला प्रतिसाद दिलाय आणि भिवंडीचं सिटी क्रिकेट पाहायला प्रेक्षक नेहमीच मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. हे सध्या प्रेक्षक तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतात. प्रिन्स मूवीजचं मी कौतुक करेन. अतिशय चांगलं टेलिकास्ट प्रथमेश आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने इथे केलंय. आज प्रथमेशचं डेडिकेशन जर तुम्ही पाहिलं तर प्रथमेश कॅमेरामॅनच्या भूमिकेत देखील पाहायला मिळतोय. खूप चांगलं डेडिकेशन आपल्या कामाच्या प्रती आणि श्रद्धा पाहिजे माणसाकडे. मेहनत पाहिजे, मग काही माणूस करू शकतो. त्यासाठी खऱ्या अर्थाने त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. बॉल हवेत आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. येतोय षटकार. 6 धावा आल्या आल्या. मागच्या सामन्यात देखील षटकारानेच सुरुवात केली होती या फलंदाजाने. याही सामन्यामध्ये तसाच फटका मारलाय. षटकाराने सुरुवात झाली आहे. म्हणून प्रिन्स मूवीज सध्या चर्चेमध्ये. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ते टेलिकास्ट करतात. सूर्यास्त दाखवला जातोय सध्या तुमच्या स्क्रीनवर. संध्याकाळचं सत्र आहे. हळूहळू सूर्य अस्ताला चाललाय. पक्षी आपल्या घरट्याच्या दिशेने वाटचाल करतायत. मैदानाच्या आतमध्ये एक चांगला सामना रंगेल ही अपेक्षा आहे प्रेक्षकांची आहे. कारण या अगोदरचा सामना पैसा वसूल राहिला. फक्त 5 धावाने पराभूत झालाय पायनियर स्पोर्ट्सचा संघ. आज जरी धने स्पोर्ट्स कुकसे जिंकला असेल, त्यांच्या विजयापेक्षा पायनियर स्पोर्ट्सच्या पराभवाची चर्चा भिवंडीमध्ये जास्त होईल.
कारण धनेश स्पोर्ट्स जास्त जिंकतात, परंतु पायनियर स्पोर्ट्सने आज त्यांना झुंजवले या मॅचमध्ये. 94 5 धावांनी फक्त ते पराभूत झालेत. त्यांनी चांगला खेळ दाखवला. 40 लक्ष मैदानामध्ये आल्या आल्या षटकार ठोकलाय प्रितेश पाटीलने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 17 धावा 17. थर्ड ओव्हरमध्ये पुन्हा एकदा भावेश लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हलक्या हाताने खूपच चांगला फटका वळवलाय छान मनगटाच्या साहाय्याने. एक धाव इथे मिळेल. क्रिकेटचा कॉपी बुक फटका. तंत्रशुद्ध फलंदाजी. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आडवे फटके जास्त मारण्याला पसंती दिली जाते, परंतु काय फटका होता. चांगलं मनगट वळवलं उमेशने. आणि आता प्रितेश स्ट्रायकिंग एंडला. भावेशच्या विरुद्ध खूपच चांगला बॉल फिरवलाय भावेशने. पडल्यानंतर हलकासा बाहेर ऑलमोस्ट मागचा पाय वाकून स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. बीट केलं. डॉट बॉल. पुन्हा एकदा तेच चित्र. थोडासा दुरून फिरवला यावेळेला बॉल भावेशने. आणखीन एक डॉट बॉल. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत प्रितेशच्या विरुद्ध. थोडासा दबाव असेल प्रितेशवर का प्रितेश असा पाहिला तर थोडासा वेगाने धावा करणारा फलंदाज आहे. त्याला जास्त खेळपट्टीवर थांबणं आवडत नाही. वेगाने धावा करतो. आता मात्र फटका हवेत. प्रितेशच्या पॅटमधून चांगलं टायमिंग. येतोय षटकार. ही खासियत आहे खेळाडूची. 4 आर्मचा चांगला वापर करतो. त्याच्या हातामध्ये बॅट आहे की कधी कधी लॉन टेनिसवर खेळणारी रॅकेट याचा अंदाज लावणं कठीण जातं. आणि चांगले फटके येतात. ताकद असते त्याच्या फटक्यामध्ये. ॲडव्होकेट मयुरेश पाटील मयूर पाटील यांचा हा संघ चॅलेंज स्पोर्ट्स जो मैदानामध्ये खेळतोय. फायनल मॅच मध्ये पांडुरंग धर्मा पाटील उद्योगपती कुकसे त्यांचा संघ धनेश स्पोर्ट्स कुकसे. चांगलं क्रिकेट ओव्हरऑल हे सर्वच खेळत आलेत. पांडुरंगजी धर्मा पाटील यांचंही प्रचंड प्रेम क्रिकेटच्या जगतावर. त्यांचाही संघ चांगलं क्रिकेट खेळून चांगलं नाव कमवलंय. चॅलेंज स्पोर्ट्स मोठी आख्यायिका राहिली आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भिवंडीमध्ये अनेक संघ आहेत. भिवंडीमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळत असतात सिटी क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये. पुन्हा एकदा भावेश तयार. पुन्हा एकदा फिरवलाय बॉल. जास्त शफल झालाय यावेळेला. प्रितेश फॉलो केलं भावेश या बॉलने. त्याला आणखीन एक डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 24. 16 धावा अजूनही करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावर असताना लास्ट बॉल. पुन्हा एकदा समोरून फिरवलाय भावेशने बॉल. ओव्हरची होते समाप्ती. एक षटकार तो बॉल राहिला प्रितेशच्या नावावर. बाकी सर्व 4 डॉट बॉल पूर्णपणे नावावर आहेत भावेशच्या. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर चॅलेंज स्पोर्ट्स धावा आहेत स्कोर बोर्डवर 24. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये धावा करायचे आहेत विजयासाठी. फायनल मॅच जिंकण्यासाठी 16. म्हणजे मग त्रास पण ना बाकीच्या गाड्यांचा मोठ्या गाड्यांचा. हायवेवरून पण गेले ना तिथून पुढे टेन्शन मानतो.
सुरुवात खराब आहे या ओव्हरची. याच दरम्यान मनोज मोतीराम काटेकर साहेब यांचं इथे आगमन होत आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. नगरसेवक तथा माजी उपमहापौर मनोजी मोतीराम काटेकर साहेब यांचं इथे आगमन होत आहे. नगरसेवक तथा माजी उपमहापौर त्यांचं या BC4 चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 मध्ये सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 2 धावा इथे मिळतात. मनोजी मोतीराम काटेकर साहेब सध्या नुकतंच त्यांचं आगमन झालंय. या ग्रँड फिनाले मध्ये आपलं BC4 कमिटीच्या वतीने BC4 चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 मध्ये सहर्ष स्वागत. नगरसेवक तथा माजी उपमहापौर पद त्यांनी भूषवलंय. त्यांचंही अमोल पाटील चेअरमॅन आणि त्याचबरोबर एक्स चेअरमॅन अल्ताफजी बाली त्यांच्या पूर्ण कमिटीच्या माध्यमातून स्वागत आहे. यावेळेला ऑन द राईज बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले. पिकअप शॉट 6 धावांसाठी षटकार. चांगला पिक केला हा बॉल आणि सरळ पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टीमची धावसंख्या 33. चॅलेंज स्पोर्ट्सला विजयासाठी फक्त 7 धावा करायच्या आहेत. ऍडव्होकेट मयूर पाटील यांचा संघ मैदानामध्ये खेळत असताना चॅलेंज स्पोर्ट्स धने स्पोर्ट्स कुकसेच्या विरुद्ध फायनल मॅच BC4 ची ही स्पर्धा BC4 चॅम्पियन्स ट्रॉफी. हलक्या हाताने टॅप केलाय बॉल. कव्हर पॉइंटला सिंगल इथे मिळेल. सिंगलने स्ट्राइक रोटेट. धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 34. 6 धावा दूर. प्रितेश पाटील स्ट्रायकिंग एंडला. मॅच फिनिश स्टाईल मध्ये करेल का? लास्ट मॅच ग्रँड फिनाले चॅलेंज स्पोर्ट्स विजयाच्या उंबरठ्यावर ऑन ड्राईव्ह इथे केलाय. गॅप मध्ये सरळ बॅटने बॉल सीमा पार. येतोय चौकार. 2 धावांची आवश्यकता ग्रँड फिनाले जिंकण्यासाठी. फ्रेंड्ली टुर्नामेंट तुम्ही पाहताय BC4 चॅम्पियन्स ट्रॉफी. गेले 3 दिवस हा महासंग्राम रंगतोय. अंतिम टप्प्यामध्ये 2 संघ खेळलेत. धने स्पोर्ट्स कुकसे आणि त्याचबरोबर चॅलेंज स्पोर्ट्स वरचं ठरलाय. ही स्पर्धा जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे चॅलेंज स्पोर्ट्सचा संघ. 2 धावा दूर. हा बॉल पुन्हा एकदा पिकअप शॉट. षटकाराने मॅच फिनिश आणि चॅलेंज स्पोर्ट्सने ही स्पर्धा जिंकली. BC4 चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 चा चॅम्पियन संघ ठरलेला आहे. मयुरेश पाटील आणि बरोबर मयूर पाटील यांचा संघ चॅलेंज स्पोर्ट्स. अभिनंदन चॅलेंज स्पोर्ट्स.